टाकते का आता? हे 3 चम्मच टाकले ना तेल. 2.5 पळी झाले. मोहरी, जिरं, हिंग, हे मिरच्या आणि हे करपलं. हे कढीपत्ता आहे ना. मिरच्या झाल्या ना. हे मिरच्या आणि हे कढीपत्ता. कांदा 2 कांदे आता ते टाकते का? कोमट आहे ना हे कांदा, मग ते हे टाकणार बटाटा बिटाटा. हे कोबी आहे ना. हे कांदा हे चिरलेलं आहे ना कोबी बारीक. हे बटाटे मम्मी काय साल काढून कट केले. हे बटाटे आहेत ना 2 बटाटे साल बिल काय ते हे काढलेत आणि कट केले. काळा हे बटाटे मध्ये काय हे पाणी टाकलेलं ना, म्हणून ते पाण्यात ठेवायचं बटाटा. म्हणजे ते पाण्यामध्ये काय हे ठेवलेलं कट करून. आता ते काढलं पाणी. हळद, मीठ टाकते ना आता. थोडस मीठ, साखर 1 चम्मच टाकली साखर. मिक्स करते ना आता. हे बटाटे टाकते शिजायला ना. वाफेवर ठेवायचं. वाफेवरती वाफेवरती विदाउट हे पाणी करणार ना भाजी. पाणी नसेल ते नुसतं टाकलं. आता हे काय टाकते कोबी. वाफेच्या भाज्यांना आधीच मीठ सगळं टाकायचं आणि पाणी न टाकता वाफेला असं ठेवायचं लहान करून. हे आता वाफेला ठेवते ना. हे किती मिनिटासाठी? 5-10 मिनिटं. 10 मिनिटासाठी लहान करायचं. लहान केलंय ना गॅस. खोबरं टाकते. झाले नाही 15 मिनिटं. कोथिंबीर टाकते का? खोबरं नाही टाकलं तरी चालेल ना. आणि ते शेंगदाणा कूट मम्मी नुसती असेल ना भाजी, म्हणजे नुसतं कान असेल, कांदा बटाटा नाही, तेव्हा मग कूट टाकायचं शेंगदाणा. हे आता काय हे 5 मिनिटं हे परत ठेवते ना. काय झालं ना 10 मिनिटं झाले. म्हणजे हे टोटल त्याला अर्धा तासाच्या पेक्षा हे वरती लागतं. 15 मिनिटात होते. मगाशी तर 20 झालेले ना. आता हे 10 परत 15 झालेले, आता 10. बटाटा झाला. जास्त वेळ हे ठेवली तरी पण नाही का हे चालेल ना. जास्त वेळ अर्धा तास तरी शिजून तरी निघेल ती. मग आता काय हे घाटते का? थोडं पाणी मोठं हे गॅस करून का घाटायची. एकदम कवळी असेल कोबी, थोडं पाणी पण वळते. झाली ना भाजी. घालवला गॅस. आता काय काढते याच्यात खाली. झाली ही भाजी.